महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जाते। या संदर्भात तब्बल 23 उमेदवारांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली। अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल समोर आले, ज्यामुळे दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला। तसंच महायुतीनं एकूण 232 जागांवरती विजय मिळवत एकतर्फी यश मिळवलं। निवडणूक निकालादरम्यान अनेक ठिकाणी समान निकाल दिसून आला। विशेष म्हणजे संध्याकाळी 6 वाजल्यानंतर अचानक मतदानाची टक्केवारी वाढल्याचं नोंदलं गेलं, ज्यामुळे विरोधी पक्षांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि ज्यामुळे मतमोजणी प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले। निवडणूक आयोगानं या विषयावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षांना बोलवलं असलं तरी 25 उमेदवारांनी आक्षेप घेतल्यामुळे आयोगाच्या अडचणी वाढलेल्या आहेत। अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि दिग्गज नेते आहेत। यामध्ये बारामतीचे शरद पवार गटाचे युगेंद्र पवार, संगमनेरचे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पुणे कंटोन्मेंटचे रमेश बागवे, कर्जत जामखेडचे भाजपचे राम शिंदे यांचा समावेश आहे। बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केलाय। सर्व प्रक्रियेत पारदर्शकता न राहिल्यामुळे मतमोजणी संशयास्पद ठरली आहे। माझ्यासह अनेक उमेदवारांच्या मते पडताळणी करणं अत्यंत गरजेचं आहे, असं युगेंद्र पवार म्हणाले। निवडणूक आयोगानं या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी वेळ दिला असला तरी पुन्हा मतमोजणी करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही। जर मतमोजणी प्रक्रिया पुन्हा राबवली गेली तर हा महाराष्ट्राच्या निवडणूक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल। ईव्हीएमवर विश्वासार्हता टिकवण्यासाठी निवडणूक आयोगाला ठोस पावलं उचलावी लागतील। पुन्हा मतमोजणी केली गेल्यास निकालांवर मोठा परिणाम होऊ शकतो। तसंच निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास पुन्हा निर्माण करणं हे आयोगासाठी महत्त्वाचं आव्हान ठरणार आहे। उमेदवारांनी उचललेल्या या मुद्द्यांमुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे वातावरण अजून चिघळण्याची शक्यता आहे। ईव्हीएम वादावर लवकर तोडगा न निघाल्यास विरोधी पक्षांचा रोष वाढण्याची चिन्ह दिसतात। आता सर्वांच्या नजरा निवडणूक आयोगाच्या पुढील कृतीवर केंद्रित झालेल्या आहेत।